चला बाबा गणपती बाप्पा. चला आता आम्ही जातोय गणपती आणायला. ठीक आहे. आपला नितेश भाऊ येतोय आणि तात्या आहे आणि आपला पुनीत भाई आहे आणि हा दादा आहे. चला जाऊया. चल यो राखिया, यो राखिया, यो राखिया, यो बकरे घ्यायचे घातलाय. ऍक्च्युली घरापासून 5 मिनिटावरती यायला मला. आम्ही काय खेडमध्ये जात नाही. गणपती आपल्या इथेच जवळपासच आहे. तर हाच आमचा रोड आहे घरापासून 10 मिनिटावरती. म्हणजे हा मेन रोड आणि इथून हा आपला विलेज. आजपासून चालू करत संध्याकाळी आपलं इथं आम्ही आलो ना शिमग्याला. इथं कसला ऍक्सिडेंट झालेला. जबरदस्त. दोघं मेलं बोलतात रे. हा दोघं एक मेलं तेव्हा जागेच मेलं बोलतात. इथंच झाडाच्या इथं झालेला नाही. इथंच झालं. इथंच झालं. इथंच आपण गाडी तिथंच पाठी. ओके आता आम्ही पोचलो. जेणेकरून हा मार्केट आहे. तर हा रोड जो जातो तिकडे खेड साईडला वगैरे जातो. खेड सुखदर ह्या साईडला जातं. ह्या साईडला मार्ग आणि आपलं जी ती गाडी येते ना तिथून आपला गाव आहे. म्हणजे 5 मिनिटावरती आणि हा इकडनं खेड आहे. ॲक्च्युली तिकडे का नाही गेलो ह्या टायमाला कारण रोडचा प्रवासाला खड्डे बघू शकता. खड्डे भरपूर होते म्हणून आपण जवळपासच इथं मूर्ती बुक केली. तर हा कारखाना आहे इथे. चला मग आपली मूर्ती घेऊया. सेकंड ही आहे. थर्ड हा मोठी मूर्ती आहे. खूप छान आहे. पेंटिंग वगैरे केलेली आहे आणि हा काही कारखाना आहे. आपली मूर्ती जमल ना. हा उचला या. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता आपला गणपती आणि सचिन आणि हे लोक पुढे जातील. मी नंतरला जाईन मार्केटला. मला काम आहे. चेहरा झाका आतमध्ये गेल्यावर आणि आपण भेटू डायरेक्ट घरी. थँक्यू सो मच. नाही हेच आहेत. हे चेहरा बंद करा. हा बंद कर. हा असं घ्या बस. आम्ही घेतो तुम्ही जावा. आम्ही सर्व घेऊन येऊ जावा. तू थांबतोस का नित्याला तू जातो. हा मग थांबतो ना मग जावा. बाय. ठीक आहे. हे लोक गेले आता घरी. इथे नितेश वगैरे भाऊ वगैरे तात्या वगैरे जात आहेत. खड्डे भरपूर होते म्हणून आपण नाही गेलो. तुम्ही बघू शकता. आता आम्हाला जायचं ॲक्च्युली पाईप डेकोरेशन केलेलं नाही. आपलं डेकोरेशन बाकी आहे. आपण भेटू डायरेक्ट आता घरी. यांना जाऊ दे. यांना सोडतो मग भेटू. गाईज व्हिडिओला स्किप करू नका. आता आम्ही जातो मार्केटला. सचिन सोबतच आहे. हां तुम्ही जर इकडे आलात आणि समजा आपल्या ह्या कोकणच्या पट्ट्याला आमचा जो चिंचघर आहे आणि हे दापोलीचा मार्गाच्या ह्या साईडला जर गेला तर हा जो लागतो हा मेन रोड ना. इथे हे वडापाववाले आहेत आपले यश वडापाव. खरोखर खूप छान आणि मस्त. मी नाही ना बोलले ना 3 वडापाव खाल्ले. आणि आपला सचिन बघा तिथे बसलाय भाऊ. तो पण वडापाव खातोय. मस्त आणि खूप टेस्टी आहे. गरम गरम भेटतात. मस्त खूप छान आहे. यश वडापाव. त्यांचा चायनीजचा पण हा स्टॉल आहे. तिथे पण छान आहे. चला मग आता वडापाव खाऊन झाला आपण घरी जाऊया. आता आमचे बाबा भेटले बघा किती दिवसांनी. काय बाबा नो गणपती बाप्पा बोर्या. काय बोलता बाबा कशी एकदम बघून बरं वाटला. खूप छान मस्त. चला मग कुठे जात आता. दसरी जात आहे. दसरी जात आहे. व्यवस्थित जा. ठीक आहे. भेटू नंतर संध्याकाळी. काय आता काय नाही ना. काय नाही काय नाही ना.
अजिबात बरं झालं. चला अजिबात काय नाही. चला बाबा ना भेटू. काय दगदग नाही काय नाही. काय नाही ना, आपलं खायचं नाही बसायचं. मस्त आराम करायचा एक व्यवस्थित. रनिंग करायची, हा. एक बाजून यायचा, दस्तूर जायचा, हॉटेलला काय थोडा- हॉटेलला लागेल तो हा. खायचा. आणि आणि घरात यायचं. चालायचा प्रवास पण होतो ना जरा हा, बरं चालायचं. वाटतं. चला बाबा नो. ये. मग ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू, हे म्हणजे आम्ही चालतच जातो घरापासून 5 मिनिटावरती आहे. ओके, माझे बाबा, ओके, म्हणजे माझे आजोबा होते ना, त्यांच्या जोडीचे आणि चुलत लागतात, भाऊ भाऊ. ओके, जसं आम्ही लागतो, सचिन, चेतन वगैरे आम्ही सर्व अशा पद्धतीमध्ये. त्यांचं वय किती असेल माहिती आहे काय? 80 समथिंग असेल क्रॉस. मला पण एवढं नाही, पण एवढा अभाव आहे. तर बघा किती व्यवस्थित. आता ते वॉकिंग करायला आले तर इकडे हा रोड आहे ना पूर्ण, इथून ते मस्तपैकी चालत जाणार. आणि हा मस्त हिरवगार वातावरण. ओके, मस्तपैकी चालणार वगैरे, काय खायचं ते खाणार, परत येणार चालत, मस्त जेवणार वगैरे, थोडेफार काय करायचं घरची कामं वगैरे करणार. मस्त आयुष्य यार, असं आयुष्य पाहिजे वय झाल्यावरती. आणि मी तो बोलतो देवाला की चांगलं होते त्यांचं, व्यवस्थित होते. चला मग आता आपण चालत जाऊया आणि घरी गेल्यावरती मस्त डेकोरेशन वगैरे करूया. गाईस तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल डेकोरेशन, थोडा ब्लॉग मोठा असेल. मस्त एन्जॉय करतो यार, यु नो. आपण आता इथं पोचलो आणि जो पाठचा व्ह्यू आहे ना, ते बघा, कॅमेरा आहे ना बॅक करेल. आणि आपला सचिन आहे, सचिन मंड्या, मस्त सचिन पुढे आहे आपला भाऊ. आम्ही चालतच जातोय. हातामध्ये भाजी आहे आणि थोडा पायपिंग, म्हणजे ते घरामध्ये करायचं ना मंडपाचं, ते कॅमेरा बॅक करतो मग माहीत पडेल. बघा, हा आपल्या घराच्या बाजूनेच 5 मिनिटावरती स्पॉट आहे. ओके, तर हे कॅमेरा झूम करतो. इथे छोटीशी बावडी आहे आणि इथे बाहेर नदीच्याच बाजूला चलो ऊपर की टिकट काटनी है तो यहाँ पर लामलेट हो जाने का. ओके, आणि इथे आहे. तर हे झालं हा व्ह्यू. आणि हा आपला रोड आहे. ओके, तर इथूनच आपण 5 मिनिटामध्ये घरात जाणार. मग विचार करा आणि कमेंट्समध्ये सांगा आपला विलेज कसा आहे आणि आपला कोकणचा गाव कसा आहे आणि ही कोकणातली मजा कशी आहे. ओके, तर गाईज व्हिडिओला स्किप करू नका प्लीज. आणि आतापर्यंत हा चॅनल बघत असाल तर मस्तपैकी चॅनलला कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तुम्ही माझे व्हिडिओज बघता. आय नो म्हणजे तुमचे काही कमेंट्स असे येत नाही, पण मला माझ्या मते की माझे व्हिडिओ थोडेफार चांगले असणार ना, प्लीज मग सांगा ना कमेंट्समध्ये. कशाला तुम्ही वाट बघताय, प्लीज सांगा. ठीक आहे, चला मग जाऊया आपण. सर्व म्हशीच आहेत का हे आहेत? किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आई शपथ, साईराट नशीब. गाडी गेली त्याच्यावरून, नशीब चांगलं आहे. चला मग आपला घर आलाय, समोरच आहे तिथं चिंचगड. गेला, चला आपलं घर आला समोर. हा गावची बस एसटी. काल आलो एसटीनी, अरे बाप रे. ठीक आहे, चला मग आपला गाव चिंचगड. काल तुम्हाला बघायला भेटलं नसेल व्हिडिओमध्ये, पण हेच आहे आपला गाव. ओके, आणि इथून हा जाय. ओके, आता आम्हाला लागणारा गणपतीसाठी जो साहित्य आहे तो आपल्याकडे हे आहे, जसं की बाजूबंद वगैरे आणि हे याच्यावरती बिंदी वगैरे आणि हे सोंडेला वगैरे जाणार आहे. तर व्हिडिओला स्किप करू का. आता आपण सुरुवात करतोय हातापासून. आता हात अशा पद्धतीमध्ये लावतोय. आता बाजूबंद घेतोय आपण. आता हे बाजूबंद लागलेलं आहे, तयार झालं मस्त. आणि यांचं इथं सुया धाग्यांचं काम चालू आहे. चालू करू. आणि तिथे मंडपाचं काम चाललंय आपलं. आता ऑलमोस्ट झालंय काम, पण टाइम जाईल अजून. आणि आईने ही बाबासाठी माळ शिवले, नेपाली स्टाईल.
हे बघा हे आमचे बाबा बाबा सजलेत. आम्ही आता ॲक्च्युली खरं बघायला गेलं ना आपल्याकडला पाईप असा पाहिजे होता की नलाचे पाईप असतात ना ते व्हाईटमध्ये, पण मी हे आणले कारण ते मला भेटलेच नाही आणि मला एवढं लांब जायचं नव्हतं. तर मी सांगतो कसं टचिंग केले. हे थोडे पाईप लूज आहेत दिसतात. ओके, मग आपण सपोर्ट देण्यासाठी ॲक्च्युली ते एल टाईपमध्ये भेटतात. इथे एक असं असतो. ओके, ते नाही भेटले, ते नलाच्या पाईपामध्ये भेटतात. मग आपण काय केलं आहे हे अशा प्रकारे इथे टर्न करून ते अशी गेले आणि मग इथं टीचं लावून ते अशी वरपर्यंत गेले. ओके, तर साईडला आपण टी करणार आहे इथे कट करून, इथे पण मध्ये बांबू. तर टेबलची हाईट घेणार केवढी आहे त्या हिशोबानेच करूया, जास्त पण वर नाही. जास्त जरूर पुनीत भाई अपना डेकोरेशन करतायत. ऑलमोस्ट तयार झाला आहे आपला. तर गाईज आपला हा फायनली डेकोरेशन झालेला आहे. तर तुम्हाला पूर्ण समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला जर फ्युचरमध्ये करायचं असेल किंवा तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही अशा पद्धतीत करू शकता. ही माझी आयडिया आणि छोटीशी आहे ट्रिक विथ फॅमिलीसोबत. ओके, पूर्ण फॅमिलीसोबत. तर हे वरती तुम्हाला दिसते ना, हे घास आहे. ओके, तर ही याची वेल आहे. तुम्ही कटिंग वगैरे करून तुम्ही हे काढू वगैरे शकता. ओके, निघतं पण. आणि हे बांबू स्टिक आहे, तुम्ही चेंजेस पण करू शकता. ओके, हे तुम्हाला समजलं. पाईपाचं डेकोरेशन तुम्हाला दाखवलं. आता तुमच्यावरती जर तुम्हाला पाईप समजा नलाचे घ्यायचे असतील तर घेऊ शकता. नलाचे घेताना का ना इथं टी टाईपमध्ये भेटतं, ते मला नाही भेटणं म्हणून मी ह्याची साईज वाढवून अशा पद्धती केली. हे पाईप आहेत आपले कुठचे जे लाईटीला यूज करतो ना वायरीसाठी, ते आहेत. ओके, आणि हे नॉर्मल जे मार्केटमध्ये भेटतात. आणि पाठीमागे आपण फुलांचं डेकोरेशन केलं आणि हा साईडला. ओके, आणि साईडला हिरवी पानं असतात ना ती टाकलेली आहेत वेली टाईपमध्ये. आणि वरती हा बांबू स्टिकचा हे केलेला आहे अशा पद्धतीमध्ये. आणि मध्ये मस्त मूर्तीच्या समोर फोकससाठी आपण लाईट वगैरे काय नाही लावलं, जास्त झिकझॅक नाही केलं, एकदम सिम्पलमध्ये फक्त एक लाईट लावले. ही पण तुम्हाला मार्केटला भेटेल. तर हा अशा पद्धतीमध्ये आपला हा डेकोरेशन झाला आहे. खालती टेबल आहे की प्लॅस्टिकचा टेबल आहे ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीत केलेलं आहे. हा प्लॅस्टिकचा टेबल जो तुमच्याकडे असेल. आणि खालती बघा आपण त्याला सपोर्ट दिला आहे, कारण की मूर्ती जर असेल तरी पण सपोर्ट आहे, पण आपण सपोर्ट दिलेला आहे. आणि वरून हा फक्त चादर. म्हणजे अशा पद्धतीत केलं आहे की तुम्ही इझी टू काढू शकता आणि नेक्स्ट इयरला तुम्ही वापरू शकता. आम्ही सपोर्टसाठी दिला आहे मध्ये पाईप. ओके, तुम्ही नाही दिलं तरी चालेल. पण मी एक विनंती करतो की तुम्ही जर असं डेकोरेशन बनवत असाल तर प्लीज कृपया करून पाईप जे असतात ना ते नल फिटिंगचे पाईप असतात ना व्हाईटवाले ते घ्या. गाईज हा जो डेकोरेशन होता, ओके, तुम्हाला कसं वाटला प्लीज मला सांगा आणि कमेंट्स करा आपल्या डेकोरेशनमध्ये. ओके, आता जर रात्रीचा 11 वाजलेले आहेत आणि मला झोपायचं पण आहे. बाय बाय, गुड नाईट, सी यू नेक्स्ट ब्लॉग.